वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमची सर्वांची लाडकी लाडकी कधीपासून. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी कृतिका सुर्वे जाधव आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हे ऑफिसवरून येऊन आंघोळ वगैरे करून मी बघा ड्रेस, माझा आउटफिट एकदम ओके आहे आणि माझा अवतार नॉट ओके आहे, कारण का मला अजून त्याला रंगोटी करणं बाकी आहे. आणि हे का चाललं आहे, कारण माझ्या मोठ्या दिरांच्या घरी मागे गणपती असतो आणि दिस इज 6th इयर आणि त्यांचं उद्या गणपती ॲक्च्युली आहे, पण आज आगमन आहे गणपती बाप्पांचं, तर आम्ही आता तिथे जातो आहे सगळे. तर मी माझा मेकअप खूप असा सिम्पल करणार आहे. नॉर्मल डेली प्रोडक्ट्स आहेत 2-3 जे पण मी यूज करते. आय एम यूजिंग दिस मेबलिनचं न्यूयॉर्कवालं मेबलिनचं न्यूयॉर्क. मेबलिनने कधी न्यूयॉर्क खरीदले. टिकली टिकली टिक हिला माझ्यावरती टिकायचं नाही आहे ॲक्च्युली. या टिकलीला मी हिला भाव नाही देणार बिकॉज माझ्याकडे बरेच आहेत. किती छान वाटतं लुक, ऑल कम्प्लीट. तर हा माझा कम्प्लीट लुक आहे आणि मी खूप सिम्पल एव्हरीडे मेकअप ठेवला आहे. गणपती बाप्पा फायनली गणू बाप्पा घरी आलेले आहेत. किती क्यूट वाटतात ना. मकर कितीही एक्सपेन्सिव्ह असेल तरी पण त्याची पूर्ण आणि असली मजा जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतात तेव्हाच होतं, त्याशिवाय ते डेकोरेशन इनकम्प्लीटच ना. त्यानंतर मग मी मावशी आणि वहिनींना मदत केली थोडी, कारण का पूजा सकाळी खूप लवकर होती, तर ती धावपळ टाळण्यासाठी आम्ही लवकर हे सगळं केलं. आणि मग मी संस्कृतीला मेहंदी काढली. असा हा होता आमचा दिवस. गुड मॉर्निंग. हा आमचा लुक आहे आता मॉर्निंगच्या पूजेसाठी. आणि आता पूजा आम्ही तर झाली आहे ना. म्हणजे तेच की आता पूजा झाली आहे, पण आम्ही आता तिथे जाणार आहोत. सकाळी 6 वाजता पण एवढा अंधार होता. हा प्रचोदयात एकाने मज भेटी दयाळाने मज भेटी दीन जणांचा कैवारे तो दीन जणांचा कैवारे तो असते गणराया दयाळा असते गणराया. बस झालं आता. एवढी पण झाली ना. तुझ्या हातात एक बारका एक आहे म्हणजे फोटो बिटो दाखवायला आहे. हे असं काहीतरी बनवणार आहे. तू विक्ट्री करावी. तू विक्ट्री होय. हे पहा, आमची रांगोळी कंप्लीट झाली आहे, पण त्याचं जे हश्र झालंय ना, त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि त्यानंतर लगेच आम्ही नैवेद्याची तयारी करायला लागलो. नैवेद्य म्हटलं तर गणपती बाप्पाचा फेवरेट उकडीचे मोदक. त्यांचंच नाही तर मला माहिती आहे बरेच लोकांचं असेल है ना. कोकणी असल्याचा हा फायदा असतो हा, कारण का लहानपणापासून घरी गणपती असल्यामुळे हे आम्ही आधी आमच्या मम्मी काकींना वळताना बघितले आणि त्यानंतर मग स्वतःच एक ऑटोमॅटिकली आवड निर्माण होऊन मग आम्ही देखील शिकलो. पण कोणी फोर्स नव्हतं केलं, एक असंच आवड म्हणून. पण किती उपयोगी पडतं ना. थोडी प्रोसेस टाइम कन्झ्युमिंग आहे, पण चांगल्या गोष्टींना तेवढा टाइम, मेहनत, लक्ष तर लागतंच ना. त्याशिवाय त्याचे एंड रिझल्ट एवढे टेस्टी थोडी बनतात. One eternity later. हॅलो, तुम्ही परत मला बघतायत एका वेगळ्या रूपामध्ये, कारण मी मगाशी सकाळी जेव्हा आम्ही तिथून जाऊन आलो त्यानंतर मी ऑफिसला गेले होते आणि तिथून मी आत्ता जस्ट घरी आली आहे, अंघोळ केली आहे, फ्रेश झाली आहे अगदी. आणि ही अशी सुंदर साडी नेसली आहे, किती छान ड्रेपिंग झाली आहे ना. आणि मला केस मला कळत नाहीत मी काय करू, म्हणून मी असा रोल करून ठेवलाय. मे बी मेकअप झाल्यानंतर विल फिक्स इट आउट. आणि आता फटाफट रेडी होऊया. दिसते माझे पेन कुठे आहेत.
आपण आता थोडे फटाफट ज्वेलरी पण घालून घेऊया, मंगळसूत्र आणि लुक ॲट इट गाईज. झाली मी रेडी. हे बघा बँगल्स किती क्यूट आहेत ना. ड्युटी होती पण ह्यांनी निभवली नाहीये. हे मी टाकणार आहे की तुम्ही हा हेच आहेत ते हेच आहेत. ही आपली सवारी आहे. चलो चलते है. काय बोलायचं तुला? चॅनल वगैरेला सबस्क्राईब करा. शकर पारा पारा शकर. जे हे बोलले ते सगळं. आणि आय एम गोइंग टू चेंज अँड जस्ट गेट अनरेडी. किती बरं वाटतंय. आय कांट एक्सप्रेस माय फीलिंग. असं वाटतंय पुनर्जन्म झालाय आपला. उद्या आपण भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून. आता मी झोपू जाणार. बाय. लॉंग टाइम नो सी गाईज. आय नो. मी काहीच आज सकाळपासून शूट नाही केलंय कारण का काही नव्हतं असं विशेष. मी रात्री जे येऊन झोपली आहे त्यानंतर मी सकाळी लेट उठली आज आणि त्यानंतर मी लगेचच ऑफिसला गेले आणि ऑफिसवरनं मी जस्ट आता इथे लँड झाली आहे घरी आणि मी फटाफट आता चेंज करेन, फ्रेश होऊन चेंज करेन आणि पटकन पळणार आहे कारण का मला आता लगेच जायचं आहे. हे लोक आज लवकर गणपती विसर्जन करायला काढणार आहेत त्यामुळे आपण तिथे भेटू डायरेक्ट. गणपती बाप्पा गणपती बाप्पांची पूजा करणारे, त्यांना मानणारे, त्यांना आपुलकीने आपलं मानणारे किती लोक असतात आणि किती भक्त असतात ना. पण गणपती बाप्पा तसं बॉन्ड ऑटोमॅटिकली क्रिएट करतात. नोटीस केलंय कधी? जय देव जय देव जय मंगल मूर्ती. गणपती बाप्पा येण्याची एक्साइटमेंट किती महिन्यापासून असते ना. तेच विसर्जनच्या दिवशी लहानातला कितीही लहान असो किंवा मोठ्यातला कितीही मोठा असो त्याच्या डोळ्यात अश्रू असतंच. खाली मकर, खाली घर पाहून सगळ्यांचे एक मिक्स फिलिंग्स असतात. हा डेली रुटीनमधून हे काही दिवस, काही क्षण सगळ्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर, रिलेटिव्स बरोबर किती बरं वाटतं ना. गणपती 1.5 दिवसाचा असू दे किंवा ते 12 दिवसाचे असू दे, त्याची एक वेगळीच मजा असते. हा मला दे मला ते मामीला दे. नाही देणार मम्मीलाच द्यायचंय. सो आता आम्ही घरी मी आलेली आहे. विसर्जन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि लास्टची शेवटची आरती वगैरे करून सगळी आम्ही आलेलो आहोत. आता मस्त अनरेडी होणार, फ्रेश होणार, जेवणार, झोपणार हाच आमचा प्लॅन आहे. एक्स्ट्रा आता थोडं थकायला होतंच पण खूप बरं वाटतं की सगळे एकत्र येतात आणि सण साजरे होतात तर एक ती वेगळीच फिलिंग असते युनिटीची. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की मला कॉमेंट करून सांगा. खूप सारं प्रेम द्या ह्या चॅनलसाठी. सबस्क्राईब करा नवीन असाल तर. तसं तर मी पण नवीन आहे पण आय डोंट नो व्हॉट टू से बट प्लीज सबस्क्राईब, शेअर, लाईक, कॉमेंट. आत्ता त्यासाठी बाय बाय. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.